2 दिवसांपूर्वी बोरिवली ते चर्चगेट असा प्रवास करत असताना कमलेश बहेल ह्या 71 वर्षीय महिलेला कमी तीव्रतेचा हृदयविकाराचा झटका आला। त्यावेळी महिला प्रवाशांनी प्रसंगावधानता दाखवत या वयस्कर महिलेला मदत केली। मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ लोकल थांबावी ह्यासाठी ही चेन ओढली होती, पण तरीही गाडी सुरू होत होती। अखेर महिलांनी मोटरमनच्या केबिनकडे धाव घेतली आणि गाडी थांबवली। आपत्कालीन परिस्थितीत चेन ओढूनही गाडी थांबली नाही, त्यामुळे महिला प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। कमलेश बहेल यांना मदत करणाऱ्या अमृता कदम यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। रेल्वेमधून प्रवास करताना एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर डब्यामध्ये असणारी चेन ओढली जाते, त्याद्वारे रेल्वे थांबते आणि मदत मिळते। मात्र पश्चिम रेल्वेमध्ये 2 दिवसापूर्वी एक घटना झाली, त्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अशा पद्धतीचा अनुभव आलेला नाहीये। एका महिला डब्यामध्ये एका घटना घडलेली आहे आणि त्याच डब्यामधून प्रवास करणाऱ्या अमृता कदम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। मी बोरिवलीहून ट्रेन घेतली होती आणि माझ्यासोबत डब्यात अजून एक महिला होत्या ज्या 70 वर्षीय होत्या आणि दादरला त्यांनी असं आम्हाला सांगितलं, त्या रडायला लागल्या आधी आणि मग त्यांनी सांगितलं की मला चेस्ट पेन होतो। चेस्ट पेन नेमकी काय ते कळलं नाही आम्हाला आधी तर, आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या रडायला लागल्या आणि खूप असं त्यांना त्रास व्हायला लागला तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही लेटून जा। डब्यातल्या सगळ्या महिलांनी त्यांची मदत केली, त्यांना लेटवून दिलं तिकडे आणि ती फास्ट ट्रेन होती तर दादरनंतर ती मुंबई सेंट्रलला थांबणार होती। दादर ते मुंबई सेंट्रलपर्यंत त्यांना त्या त्रासांनी काही हो नाही, त्याच्यामुळे मला एक माहिती होतं की डिस्प्रिन दिल्याने एक हार्ट अटॅक पेशंटला तेवढा म्हणजे त्यावेळेसाठी रिलीफ मिळतो। तर त्यांना आम्ही तेव्हा लगेच मी तिकडे विचारलं डब्यात, तर त्यांच्याकडे एका महिलांकडे होती डिस्प्रिन आणि आम्ही त्यांना दिली, तर त्यांनी ते ब्लड थिनिंग होतं आणि त्या मुंबई सेंट्रलपर्यंत तिकडून हॉस्पिटलपर्यंत आम्ही त्यांना नेऊ शकलो। धन्यवाद ही बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जयपालसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।